तुम्ही प्रयत्न केले म्हणून यश मिळत नाही. यश तेव्हा मिळतं जेव्हा तुम्ही सातत्याने प्रयत्न करतात आणि हेच सातत्य तुम्ही 180 डेज चॅलेंजमधील 150+ डेज टिकवलेलं आहे आणि हेच सातत्य उरलेले जे 30 डेज आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला टिकवून ठेवायचं आहे, कारण तुम्हाला यश मिळवायचं आहे. आणि त्याच्याबद्दलच इथून पुढची कन्सिस्टन्सी कशी मेंटेन करायची आणि एक्झॅक्टली काय करायचं या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. तर बेसिकली आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बोलणार आहोत, तर एक्झाम अगदी तोंडावरती आलेली आहे. बोटांवर मोजणे इतके दिवस एक्झामसाठी बाकी आहेत आणि अशा वेळेला अर्थात मनाची चलबिचल होणं, डोकं शांत न राहणं, नको ते विचार घेणं आणि त्याच्यातच हे वेगवेगळे सण जे आहेत, उत्सव जे आहेत ते आपल्या घरामध्ये किंवा समाजामध्ये साजरे केले जातात आणि त्याचा न कळतपणे कुठेतरी आपल्या अभ्यासावरती परिणाम होतो. बेसिकली जसं मी नेहमीच व्हिडिओजमध्ये बोलत असते की आपल्या चॅनलचे जे पण सबस्क्रायबर आहेत किंवा जी पण आपली वॉरियर्सची फॅमिली आहे, तर मोस्टली स्टुडंट जे आहेत ते खेडेगावातून किंवा जे घरी राहून अभ्यास करतात असेच आहेत आणि त्यामुळे त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स असतात, जे काही ते फेस करू शकतात, हे आपण चांगल्या पद्धतीने रिलेट करू शकतो. तर आता उरलेले जे दिवस आहेत, तुम्ही 180 डेज चॅलेंज असेल, 120 डेज चॅलेंज असेल किंवा जे 90 डेज चॅलेंजमध्ये आहेत, 45 डेज चॅलेंजमध्ये आहेत आणि ज्यांनी रिसेंटली 30 डेजसाठी सुद्धा म्हणजे लेक्चर्ससाठी प्लस टेस्टसाठी ज्यांनी पण ॲडमिशन घेतलेलं आहे, तर जेवढे पण वॉरियर्स या सगळ्या चॅलेंजेसमध्ये आहेत आणि जे कोणी सेल्फ स्टडी करतात बट वॉरियर ऑफिसरला रेग्युलरली फॉलो करतात, त्यांच्यासाठी इथून पुढच्या 30 ते 35 दिवसांमध्ये तुम्हाला काय करायचं आहे या संदर्भातला हा एक व्हिडिओ आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट, इथून पुढच्या 30 ते 35 दिवसात तुम्हाला अभ्यास करायचा नाही आहे. थोडंसं तुम्हाला शॉक वाटेल की अरे अभ्यास नाही करायचा, मग काय करायचं. आत्तापर्यंत तुम्ही जो अभ्यास केलेला आहे तो तुम्हाला इम्प्लिमेंट करता येतोय का आणि तो कसा इम्प्लिमेंट करायचा याच्यावरती पुढचे 30 ते 35 दिवस तुम्हाला फोकस करायचं आहे. आता खरं पाहायला गेलं तर 37च्या आसपास दिवस तुमच्याकडे शिल्लक असतील. आजचा दिवस जर सोडलात, एक 35-36 दिवस आहेत, मात्र त्याच्यातले 2-3 दिवस कुठे गेले हे तुम्हालाही कळत नाही, कारण बऱ्याच गोष्टी अशा असतात ज्या की सडनली आलेल्या असतात आणि त्याच्यामुळे तिथे आपला वेळ जातो किंवा बऱ्याचदा एक्झामच्या जस्ट आधीसुद्धा आपली मानसिकता नसते. जरी तुम्ही पुस्तक घेऊन बसला असाल, जरी तुम्ही स्वतःला सांगत असाल की मी अभ्यास करत आहे, तरी ॲक्च्युअली तुमचा अभ्यास होत नसतो. आणि म्हणूनच मग जे काही दिवस उरलेले आहेत याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर जे पण कोणी 8 ऑक्टोबरची एक्झाम देणार आहेत त्यांनी 8 ऑक्टोबरची एक्झाम द्यायची या दृष्टीने त्यांनी खूप पूर्वीपासूनच अभ्यासाला सुरुवात केली असेल. आणि जर आपल्या चॅलेंजमधले स्टुडंट पाहिलं तर 180 डेजमधले त्यांचे 152-3 काहीतरी डेज झालेत, म्हणजे एवढे दिवस तुम्ही ऑलरेडी अभ्यासामध्ये आहात. आता फक्त काही दिवस ही कन्सिस्टन्सी तुम्हाला मेंटेन करायची आहे, स्वतःचा 100% द्यायचं आहे आणि त्याच्यातून तुम्हाला जे काही मिळवायचं आहे ते तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. मग आता उरलेल्या दिवसांमध्ये अभ्यास नाही करायचा तर काय करायचं, तुम्ही जो अभ्यास केला आहे तो तुम्हाला ॲक्च्युली एक्झाममध्ये इम्प्लिमेंट करता येतोय का. तुम्ही खरंच जो अभ्यास केला आहे किंवा जे तुमचं पाठांतर झालेलं आहे, ज्या ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवलेल्या आहेत किंवा जी तुम्ही रिव्हिजन केलेली आहे त्याचा ॲक्च्युली तुम्हाला एक्झाममध्ये वापर करता येतोय का, हे महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्याकडे जर आपण पाहिलं ना, तर कॅन्डिडेट्सना आपण 2 वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये विभागू शकतो. एक असतात बोलबच्चनवाली कॅटेगरी, म्हणजे त्यांना ॲक्च्युली माहिती पण असतं. मी असं नाही म्हणते की त्यांना काही येत नाही, त्यांना भरपूर काही येत असतं, बट पेपरमध्ये जेव्हा लिहायचं असतं मे बी त्यांचा ओव्हर कॉन्फिडन्स किंवा घाई असेल, कुठली तरी एखादी गोष्ट त्यांना नडते आणि त्यांचा स्कोर मात्र येत नाही, बट त्यांचा अभ्यास चांगला झालेला असतो. आणि काही असतात ज्यांना मे बी सांगता येत नाही की त्यांनी ॲक्च्युली काय अभ्यास केला आहे किंवा एखादा टॉपिक डिस्कस करता येत नाही, बट त्यांचा स्कोर चांगला येतो. ठीक आहे. तर तुम्ही कितीही अभ्यास केला असला, काही केला असेल, तरी तुमच्या अभ्यासाचं सर्टिफिकेट काय असणार की तुम्ही अभ्यास केला, तुम्हाला येते, तुम्ही मला ओरली सांगताय, तुमच्या आजूबाजूच्या लोकांना सांगताय, तुम्हाला कुठलाही प्रश्न विचारला तर त्याचं तुम्ही उत्तर देताय. याने काही फायदा होत नसतो, यांनी तुम्हाला कुठला अवॉर्ड किंवा पोस्ट मिळत नसते. जेव्हा तुमच्यासमोर क्वेश्चन पेपर येईल, तो क्वेश्चन पेपर त्याच्यामधले प्रश्न वाचून समजून घेऊन त्याचं जर बरोबर उत्तर तुम्हाला देता आलं आणि तुम्ही कट ऑफ पार केला तर तुम्ही अभ्यास केलाय असं म्हणता येईल. अदरवाईज मग तुम्ही जेवण नाही केलं, उपाशी राहिलात, एकच वेळ जेवलात, बिस्किटवरतीच राहिलात आणि दिवसभर अभ्यास केलात पण तुम्हाला एक्झाम नाही क्रॅक करता आली, तर त्या अभ्यासाला काही फायदा नाही.
सो इथून पुढचे 30 ते 35 दिवस डोक्यात फक्त एक असलं पाहिजे की मी जे काही आत्तापर्यंत केलं आहे ते मला इम्प्लिमेंट करता आलं पाहिजे 8 तारखेला. ही तुमची प्रायोरिटी असली पाहिजे. त्याच्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी. मग जर आपण एक इन जनरल पाहिलं, जसे की तुम्हाला खूप ठिकाणी आता असेच व्हिडिओज पाहायला मिळतील की रिव्हिजन करायची उरलेल्या दिवसामध्ये. मग विषय किती आहेत आपल्याकडे? 7 विषय आहेत, 35 दिवस आहेत. मग डिवाइड करा आणि त्याच्यानुसार करा. तर हा फॉर्म्युला अजिबात तुम्हाला अप्लाय नाही करायचा. तुम्हाला काय करायचं आहे, हां तुम्ही बेसिकली असं करू शकता की जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत प्रत्येक सब्जेक्टमधले, तर तुम्ही सब्जेक्ट वाईज त्यांना डेज डिवाइड करून देऊ शकता. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सजेस्ट करेन की मॅथ्स, रिजनिंग, करंट अफेअर्स जसं सुरुवातीपासून तुम्ही डेली बेसिसवरती करताय तसंच डेली बेसिसवरती करा. याला तुम्ही टाळू नका, कारण एक तुम्हाला शिस्त लागली आहे, सवय लागली, आणि हे कुठेतरी ब्रेक झालं की मग परत अगेन म्हणजे ज्या दिवशी एक्झाम आहे त्या दिवशी अगेन मॅथ्स रिजनिंगला तुम्हाला प्रॉब्लेम येईल. सो बेटर राहील की तुम्ही जर डेली मॅथ्स रिजनिंगची प्रॅक्टिस ठेवलीत तर ऑब्वियसली ज्या दिवशी एक्झाम आहे त्या दिवशी तुमचं मॅथ्स रिजनिंगचं स्पीड मेंटेन होईल आणि बाकीचे क्वेश्चन्स अटेम्प्ट करण्यासाठी सुद्धा तुमच्याकडे पुरेसा वेळ असेल. सो जर तुम्हाला डिवाइडच करायचं असेल तर 30 दिवसांमध्ये तुम्ही 6 सब्जेक्ट करू शकता, ज्याच्यामध्ये करंट अफेअर्ससाठी पण तुम्ही वेळ द्या, किंवा तुम्ही कसंही म्हणजे 5 सब्जेक्ट जे आहेत आपले जी असते तर त्याच्यानुसार जरी तुम्ही डिवाइड केलं तरी चालेल. बट त्याच्यातले इम्पॉर्टंट टॉपिक असतील आणि इम्पॉर्टंट टॉपिकमधले इम्पॉर्टंट पॉईंट्स तेही असे पॉईंट जे की तुमच्या जनरली लक्षात नाही राहत. म्हणजे उदाहरणार्थ आपण जर राज्यघटनेचा विचार केला तर तुम्हाला विचारलं मूलभूत हक्क जे आहेत ते राज्यघटनेच्या कुठल्या भागात आहेत? भाग 3 तुम्हाला माहिती आहे. भाग 1, 2, 3, 4, 5 हे सगळे भाग तुमचे पाठ आहेत. तुम्हाला माहिती आहे कुठल्या भागात काय. मग तेच रिवाईज करायचं असतं का परत परत? नाही. मूलभूत हक्कांचा भाग 3 तुम्हाला माहिती आहे, 12 ते 35 हे सगळं माहिती आहे. बट त्याच्यामधली काही कलमं अशी असतील जी कदाचित इम्पॉर्टंट आहेत एक्झामच्या दृष्टीने पण तुम्हाला आठवत नाही, तर ते तुम्ही व्यवस्थित रिवाईज केलं पाहिजे. म्हणजे जे ऑलरेडी पाठ आहे त्याच्यावरती फोकस नका करू इथून पुढे. इम्पॉर्टंट आहे पण ते तुम्हाला माहिती नाही आहे किंवा तुमच्या लक्षात नाही आहे, विसरलं जाण्याचे चान्सेस आहेत, तर त्या गोष्टींना महत्त्व द्या. जे ऑलरेडी पाठ आहे तेच तुम्ही परत परत पाठ करताय आणि स्वतःला सांगतायत की हां मला एवढं सगळं येतं, तर तुम्ही चुकीचे आहात. कारण मोस्ट ऑफ द स्टुडंट हेच करतात. रिव्हिजन जेव्हा करायची असते, पहिलं प्रकरण घेतलं, घटना निर्मिती आहे. हां चला, मग घटना निर्मितीच्या बाबतीमध्ये पहिली बैठक कधी भरली, अध्यक्ष कोण होते, मग पहिल्या बैठकीला वेगळेच अध्यक्ष होते, का होते, कुठल्या देशाच्या घटनेवरून ते घेण्यात आले किंवा कुठल्या देशाची पद्धती फॉलो करण्यात आली, मग परत कोण अध्यक्ष झाले, मग प्रस्तावना किंवा उद्देशपत्रिका, उद्दिष्टांचा ठराव कधी मांडला, तो मान्य कधी झाला, हे सगळं तुमचं पाठ असतं आणि तुम्ही तेच करत बसता. हां तुम्ही एकदा नजर फिरवायला पाहिजे एक्झामपूर्वी, बट त्याच्यासाठी किती वेळ द्यायचा हे तुम्हाला कळलं पाहिजे. महत्त्वाच्या समित्या आहेत त्यांचे अध्यक्ष तुमच्या लक्षात नसतील तर ते अध्यक्ष तुम्ही अभ्यासले पाहिजेत. सो तुम्हाला कळलं पाहिजे की कुठल्या टॉपिकमधला कुठला पार्ट आहे जो की बेसिकली तुमचा झालेला नाही आहे पण तो एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, तर तो रिवाईज करणं गरजेचं आहे. जे तुमचं पाठ आहे ते परत परत पाठ करत बसू नका. तर प्रत्येक सब्जेक्टमध्ये तुम्ही काय कराल, प्रायोरिटी बेस्ड रिव्हिजन कराल. तुम्ही प्रायोरिटी कुठल्या टॉपिकला द्यायचे ते ठरवाल आणि त्याच्यानुसार तुम्ही ते रिवाईज कराल. ठीक आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे आहेत ते तुमचे बेस्ट गाईड ठरतात, त्यामुळे त्यांचा आधार घेणं हे तुमच्यासाठी मस्ट आहे. ठीक आहे. आता क्वेश्चन पेपरकडे जर आपण आलो तर कंपल्सरी म्हणजे ज्याला एक्झाम क्वालिफाय व्हायचं आहे त्याला याच्याशिवाय दुसरा ऑप्शन नाही आहे. जे क्वेश्चन पेपर्स आहेत प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स ते सॉल्व्ह करायचेच आहेत. आणि त्याच्यातही मी तुम्हाला सांगेन की 2017 पासून ते 2021 पर्यंतचे जे क्वेश्चन पेपर्स आहेत कंबाईंड ग्रुप बीचे ते तर तुम्ही 100% ते तुम्ही सोडवून ॲनालिसिस करायलाच पाहिजे. 20 आणि 21चे जर क्वेश्चन पेपर तुम्ही पाहिलं तर थोडंसं तुम्हाला स्लाईट चेंज झालेलं दिसेल. प्रश्नांची जी रचना असते त्याच्यामध्ये प्रश्न कुठल्या टॉपिकवरती आणि कशा पद्धतीने विचारले जातात याच्यामध्ये थोडासा, जर तुम्ही 17-18चा पॅटर्न पाहिला आणि 20-21चा पाहिला तर तुम्हाला स्लाईट चेंज दिसेल. तो तुम्हाला ओळखता आला पाहिजे की हां एक्झॅक्टली काय बदल झाला आणि त्या दृष्टीने कसे प्रश्न येऊ शकतात, त्या दृष्टीने तुमची अभ्यासाची दिशा असली पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे हे जे क्वेश्चन पेपर आहेत फक्त सोडवायचे नाही, त्याचं तुम्हाला ॲनालिसिस करायचं आहे प्रॉपरली डीपमध्ये. ॲनालिसिस कसं करायचं असतं त्याचा एक व्हिडिओ मी ऑलरेडी वॉरियर ऑफिसरवरती अपलोड केलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देईन, ज्या टेलिग्राम चॅनलचं नाव पण वॉरियर ऑफिसर आहे आणि लिंक पण त्याची वॉरियर ऑफिसर अशीच आहे. ठीक आहे. तर तिथे तुम्हाला तो व्हिडिओ मी प्रोव्हाइड करेन. त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की ॲनालिसिसचं महत्त्व काय आहे आणि का करायचं. इव्हन वेळोवेळी जे व्हिडिओज मी वॉरियर ऑफिसरवरती अपलोड केले त्याच्यामध्ये मी वारंवार तुम्हाला
मागच्या प्रश्नपत्रिकांमधून कशा पद्धतीने प्रश्न येतात, काही वेळेला ते ॲज इट इज रिपीट होतात, काही वेळेला ते ऑप्शन्समधून किंवा त्या संदर्भाने आलेले असतात. हे मी वेळोवेळी तुम्हाला सांगितलेलं आहे, त्यामुळे त्याला तुम्हाला स्किप करायचं नाही आहे. आणि त्यानंतर कमीत कमी 10 तरी टेस्ट तुमच्या सोडवून झाल्या पाहिजेत, असं काहीतरी करा. मग त्याच्यामधले तुमच्या काही सब्जेक्ट वाईज असतील तरी चालतील. प्रत्येक सब्जेक्टची एक टेस्ट जर तुम्ही सोडवली तर सब्जेक्टचा 70 ते 75% अभ्यास जो आहे तो तुमचा तिथे कव्हर होतो. आणि बाकी ज्या टेस्ट आहेत तर तुम्ही फुल लेंथच्या टेस्ट सोडवा. आता याचा फायदा काय होईल, तुम्हाला एकतर 1 तास कंटिन्यू एका जागेवर बसण्याची सवय लागेल. दुसरा मुद्दा म्हणजे तुम्हाला कळेल की एका तासामध्ये तुमचे सगळे प्रश्न सोडवून होत आहेत का, म्हणजे सगळे प्रश्न सोडवून इन द सेन्स तुमचा पेपर पूर्ण वाचून होतोय का हे तुम्हाला कळेल. आणि जेवढा अटेम्प्ट असायला पाहिजे तेवढा तुमचा होतोय का हे तुम्हाला कळेल. लक्षात घ्या की ज्याला 100 मार्क पाडायचेत म्हणून जो कोणी अभ्यास करतो तो कधीच पास होत नाही. तुम्हाला 100 पैकी 100 मार्क्स घ्यायचेत म्हणून तुम्हालाही अभ्यास करायचा नाही आहे. तसं पाहायला गेलं तर मग MPSCसाठी तुम्ही जेवढं काही वाचाल तेवढं कमीच आहे. तुम्ही कितीही वाचलं तरी त्याच्यामध्ये तुम्ही आणखी खोलत जाणार. पण ज्यावेळेला तुम्ही PYQ करता त्यावेळेला तुमच्या लक्षात येतं की बरं ठीक आहे, इतिहासचा एवढा मोठा सिलेबस आहे तर त्याच्यातून मला एक्झॅक्टली काय करायचं आहे, जॉग्राफीचा एवढा मोठा सिलेबस आहे तर त्याच्यातून एक्झॅक्टली मला काय करायचं आहे, कुठल्या अनुषंगाने प्रश्न विचारले जातात हे तुम्हाला PYQ मधूनच समजतं. आणि म्हणून तुम्हाला PYQ करणं गरजेचं आहे. आणि उरलेल्या दिवसात तर 100% तुम्ही ते बघायलाच पाहिजे. ठीक आहे. सो हा झाला पॉईंट क्वेश्चन पेपरचा आणि टेस्ट सिरीजचा. तर पुस्तकी किडा बनवू नका म्हणजे काय की अगेन आता 30-35 दिवस राहिलेत बट स्टील मी अभ्यास करते म्हणजे काय, मी उठतोय किंवा मी उठते, सकाळी लायब्ररीत जाते, पुस्तक उघडते आणि मी दिवसभर पुस्तकात डोकं घालू नये, परत येते, झालं मी आज एवढं सगळं वाचलं. पण तुम्ही जे वाचलं मी पुन्हा तुम्हाला सांगते, मी चॅनल सुरू केल्यापासून हे उदाहरण मी खूप वेळा दिलं असेल तुम्हाला की तुम्ही जर पोहण्याच्या शर्यतीमध्ये भाग घेतला असेल, स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये जर तुम्ही भाग घेतला असेल तर तुम्हाला त्या कॉम्पिटिशनमध्ये जाण्यापूर्वी पाण्यामध्ये उतरून पोहण्याची प्रॅक्टिस करावी लागेल. तुम्ही फक्त पुस्तक वाचलं की म्हणजे पोहताना शरीराची हालचाल कशी असायला पाहिजे, ब्रीदिंग कसं असायला पाहिजे, टेक्निक्स कुठले आहेत, कसं केल्यानंतर स्पीड वाढतं, हे सगळं तुम्ही जरी पुस्तकात वाचलं, त्याच्यासाठी फिटनेससाठी काही एक्सरसाइजेस जर तुम्ही केले तरी जोपर्यंत तुम्ही पाण्यात उतरून सराव करत नाही तोपर्यंत तुम्ही पोहण्याच्या कॉम्पिटिशनमध्ये, म्हणजे जर तुम्ही उतरला नाही पाण्यात तर जिंकणं तर दूर सोडा, तुम्ही कोणासोबत कॉम्पीट पण नाही करू शकणार, त्यांच्यासोबत तुमची स्पर्धा पण नाही होणार. ठीक आहे. म्हणजे ऑलिम्पिकमध्ये ज्यावेळेला 100 मीटरची रेस असते तर 10 सेकंद फक्त त्या व्यक्तीला पळायचं असतं, बट त्याच्यासाठी दिवसातले 10 तास ते लोक सराव करत असतात. तुम्हाला एक्झाम द्यायची, पोस्ट मिळवायची, तर सराव हा अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्हाला किती माहिती आहे, तुम्हाला किती नॉलेज आहे, तुमची किती पुस्तकं पाठ आहेत, तुमचा इतिहास किती तोंडपाठ आहे, राज्यघटना कशी तोंडपाठ आहे, भूगोल तुम्हाला सगळं माहिती आहे, तुम्हाला चालू घडामोडीतल्या म्हणजे कुठल्याही न्यूज चॅनलवरती तुम्हाला वादविवादासाठी बोलवलं तर तुम्ही जाऊन तिथे डिरेक्टली वादविवाद कराल, याचा काहीही फायदा नाही. ज्या वेळेला प्रश्नपत्रिका तुमच्या समोर येते त्यातला प्रश्न वाचला, त्या प्रश्नाचा अर्थ समजला आणि त्याचं बरोबर उत्तर दिलं तर तुम्ही केलेल्या अभ्यासाचा फायदा तुम्हाला झाला आहे. येते लक्षात. कारण तुमचं आत्ता टार्गेट काय आहे की तुम्हाला पोस्ट मिळवायचे. तर या गोष्टी थोड्याशा डोक्यात ठेवा. हे मी का एवढं सांगते, कारण मी खूप वेळा हे एक्सपिरियन्स केले. कितीही जीव तोडून मुलांना सांगितलं ना ते मुलांना नाही कळत. आणि एक्झाम होऊन गेल्यानंतर 2-3 दिवशी जेव्हा आन्सर की येते त्यावेळेला मग मुलं म्हणतात की अरे मला हे येत होतं पण माझा स्कोअर कमी आला. तर ज्या काही चुका करायच्या आहेत ना त्या आत्ता उरलेल्या 30 ते 35 दिवसांमध्ये करा, त्या फाइंड आउट करा. आणि ज्या दिवशी तुम्ही एक्झाम देणार आहे त्या दिवशी यातली कुठलीही चूक झाली नाही पाहिजे, हे तुमचं टार्गेट असलं पाहिजे. मॅक्झिमम स्कोअर कसा येईल याच्यासाठी प्रयत्न करा. लक्षात घ्या 100 पैकी 100 मार्क्स कोणालाच मिळत नाहीत आणि ते मिळवण्यासाठी आपल्याला प्रयत्नही करायचे नाही आहेत. तुम्हाला फक्त त्या 100 पैकी जेवढे आवश्यक आहेत तेवढे प्रश्न सोडवून, आवश्यक म्हणजे कट ऑफसाठी जेवढे गरजेचे असतात याचा एक अंदाज आपल्याला असतो, तेवढे मार्क्स मिळणं गरजेचं असतं. म्हणजे अगदी तुम्हाला जर खेडेगावातली उदाहरणं सांगायची म्हटली ना तर म्हणजे ज्यावेळेला कधी अशी एखादी टेस्ट होते आणि मग एखाद्या स्टुडंटचा स्कोअर बऱ्यापैकी येतो आणि ज्यावेळेला मग मी घरामध्ये वगैरे डिस्कस करत असते, मग जर मी सांगितलं ना की अरे 50 मार्क मिळाले, 55 मार्क मिळाले, मग एक असतं आत्ता बऱ्यापैकी माहीत झालं सगळ्यांना म्हणून, बट इन जनरल म्हणजे रिलेटिव्समध्ये पण मी हे खूप वेळा एक्सपिरियन्स केलं की हां मग आत्ता मागे जी एक्झाम झाली त्याच्यामध्ये कोणाला तरी 45 मार्क आले होते असं जर मी सांगितलं, 45 मग कितीपैकी 100 पैकी, मग ते हसतात ॲक्च्युली की 100 पैकी फक्त 45 मार्क पडले आणि तुम्ही त्याला छान मार्क म्हणता. म्हणजे एक
त्या लोकांना याची आयडिया नसते म्हणून ठीक आहे, पण लक्षात घ्या की तुम्ही पण जर विचार केला तर आपण 50% मार्क्सही पाडू शकत नाही. आणि आपण वेळ किती देतो त्याच्यासाठी, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपण महिना म्हणजे कितीतरी महिने झाले त्याच प्रोसेसमध्ये, पण जर त्याचा रिझल्ट येत नसेल तर तुम्हाला कळलं पाहिजे की तुमचं नक्की कुठे चुकतंय. येतंय लक्षात? नुसतं पाठांतर आहे आणि मला सगळ्यांना सांगता येते की मला एवढं सगळं येतंय, त्याचा यूज नाही. ज्या दिवशी तुम्ही ते पेपरवरती उतरवाल त्या दिवशी त्याचा फायदा झाला असं तुम्हाला म्हणता येईल. ठीक आहे. तर मॅथ्स रिझनिंगसाठी काय कराल, इथून पुढे जसं की मी तुम्हाला जो काही प्लॅन दिलेला आहे नेक्स्ट वीकचा 180 डेज किंवा 120 डेज चॅलेंजवाले जे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी जो प्लॅन दिलेला आहे त्याच्यामध्ये मी स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे की जे पण मॅथ्स रिझनिंगचं तुम्ही टेस्ट सोडवली, समजा 2017चा क्वेश्चन पेपर तुम्ही सोडवलात कंबाईंडचा, 2017च्या क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला मॅथ्स रिझनिंगचे किती प्रश्न पाहायला मिळतील, 15 प्रश्न पाहायला मिळतील. आता हे जे 15 प्रश्न आहेत ते तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे पाहायला मिळतील. याच्यामध्ये काही जे आहेत ते सेम पण असतील, म्हणजे एकाच टॉपिकवरती 2 क्वेश्चन पण असतील. फॉर एक्झाम्पल समजा वयावरती प्रश्न आहे, वयवारी या टॉपिकवरती प्रश्न आहे जे की एजशी रिलेटेड प्रॉब्लेम्स असतात त्याच्यावरती. तर मग वयावरती 2 जर प्रश्न असतील तर तुम्हाला एवढं तर कळतं ना की वयवारी या घटकावरती प्रश्न विचारलेला आहे आयोगाने. तुम्हाला काय करायचं, याच्याशी संबंधित आणखी फक्त म्हणजे हे 2 प्रश्न तर आहेत प्लस 5 प्रश्न जे आहेत ते तुम्ही जे पण कुठलं बुक रेफर करत असाल किंवा मे बी तुमच्याकडे काही PDF असतील टेलिग्राम चॅनलवरून वगैरे घेतलेले, तर त्याच्यातून किंवा जी टेस्ट सिरीज असेल त्याच्यातून तुम्हाला वयवारी या टॉपिकशी संबंधित आणखी 5 उदाहरणं जी आहेत ती सोडवायची आहेत. नेक्स्ट समजा तुम्ही मिसिंग लेटर्स किंवा मिसिंग टर्म्स किंवा ते असतात ना गाळलेले अंक शोधा वगैरे किंवा सहसंबंध जोडा असा प्रश्न पाहिला तर त्याच्याशी रिलेटेड किंवा तसेच आणखी 5 प्रश्न सोडवा. हे तुम्ही प्रत्येक क्वेश्चन पेपरला कराल. म्हणजे एका क्वेश्चन पेपरला तुमचे क्वेश्चन किती होतील, हे 15 तर होणार मॅथ्स रिझनिंगचे, प्लस प्रत्येक उदाहरणाचे प्रत्येक प्रश्नाशी रिलेटेड 5 5 5 असे तुमचे 75 आणि हे 15 जवळपास 90 प्रश्न जे आहेत ते तुमचे एका क्वेश्चन पेपरसोबत होऊन जातात. आणि मग तुमची एवढी प्रॅक्टिस होत असेल मॅथ्स रिझनिंगची तर तुम्हाला 10 ते 12 मार्क्स तुमचे कुठेच गेलेले नाही आहेत. ठीक आहे. म्हणजे ज्यांचं मॅथ्स रिझनिंग स्ट्रॉंग असतो त्यांच्यासाठी तर हे इझी असेल. ज्यांचं टफ म्हणजे ज्यांना फार हार्ड जातं त्यांचे काही ना काही टॉपिक असे असतात. असं नाही की मॅथ्स रिझनिंग अवघड जातं म्हणजे पूर्ण मॅथ्स रिझनिंग अवघड जातं, नाही. मे बी मॅथ्स अवघड जात असेल, रिझनिंग इझी जात असेल किंवा रिझनिंग अवघड जात असेल, मॅथ्स इझी जात असेल किंवा त्याच्यातही मॅथ्समधले काही टॉपिक असतील जे तुम्हाला वाटत असतील की हां याच्या कन्सेप्ट माझ्या क्लिअर आहेत किंवा रिझनिंगमधले असतील, तर जे तुमचे स्ट्रॉंग पॉईंट आहेत आत्ता त्यांना आणखी स्ट्रॉंग बनवा. किंवा तुमचे 6-7 मार्क्स तरी मॅथ्स रिझनिंगमधले येऊन जातील. ठीक आहे. त्याच्यानंतर करंट अफेअर्स जे आहेत, करंट अफेअर्स करताना एक काळजी घ्या, स्पेसिफिकली 2020 आणि 2021चे जे पेपर्स आहेत ते पेपर्स पहा. त्याच्यामध्ये आयोगाने कशा पद्धतीने करंट अफेअर्सचे प्रश्न विचारलेत ते पहा आणि त्या अनुषंगाने आता रिव्हिजन करा. म्हणजे अभ्यास करा मी म्हणणार नाही, कारण तुमचा अभ्यास ऑलरेडी झालेला आहे. जर 8 ऑक्टोबरची एक्झाम तुम्हाला द्यायची आहे तर ऑलरेडी तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली आणि बऱ्यापैकी अभ्यास तुमचा झालेला आहे. आता फक्त तुम्हाला काही रिवाईज करायचं आहे किंवा अशाच गोष्टींवरती फोकस करायचं आहे ज्या एक्झाम्ससाठी इम्पॉर्टंट आहेत. आणि मग त्याच्यासाठी तुम्ही काय कराल, 20-21चे कंबाईंड ग्रुप बी आणि सी, ग्रुप बीचा तर झालेला, ग्रुप बी आणि सी दोन्ही जे पेपर आहेत 2021चे ते पहा. त्याच्यामध्ये जे करंटचे प्रश्न दिलेले आहेत ते कसे फ्रेम केलेले आहेत, कुठल्या टॉपिकला त्यांनी जास्त इम्पॉर्टन्स दिलं आणि 1 लाइनर क्वेश्चन विचारण्याकडे आयोगाचा कल वाढत आहे. तर ते जे आहेत किंवा आता काही चर्चेतली व्यक्तिमत्व असतात बट इंटरनॅशनल ज्या व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दल पण प्रश्न विचारले जात आहेत, तर असे जे टॉपिक आहेत ते तुम्हाला लगेच लक्षात येईल की अरे हां पुरस्कारांवरती अशा पद्धतीने प्रश्न विचारले, अंतरिक्ष घडामोडींवरती विचारले, तर तसे टॉपिक पिक करा. आणि ते आत्ताच्या करंट अफेअर्सच्या दृष्टीने म्हणजे 2021चं करंट अफेअर्स आणि 2022चे 6 महिने प्लस जुलै आणि ऑगस्ट. ठीक आहे. तर याच्यातून ते करंट अफेअर्स जे आहेत ते करण्याचा प्रयत्न करा. ही तुमची रिव्हिजन असेल लास्ट पॉईंटची, म्हणजे अगदी एक्झाम जवळ आल्यानंतरची, जी की तुम्हाला जास्तीत जास्त बेनिफिट मिळवून देईल. प्लस तुम्ही ज्या पण टेस्ट सोडवणार असाल त्या टेस्टमधून तुम्हाला करंटचे क्वेश्चन्स मिळतातच. टेस्ट सिरीजवाले पण जनरली आयोगाचे पेपर पाहूनच क्वेश्चन पेपर सेट करतात. सो त्याच्यातून पण तुमचे करंट अफेअर्स जे आहेत ते बऱ्यापैकी कवर होऊन जातील. आणि 90 डेजमध्ये तर काही विषयच नाही, कारण आपण पूर्ण वार्षिकी जी आहे ती ऑलमोस्ट आपली कव्हर झाली आहे. फक्त निर्देशांक बाकी आहेत, बाकी पूर्ण
2021 जानेवारी ते डिसेंबर हे कंप्लीट झालेलं आहे आपलं. आणि 6 मईसुद्धा म्हणजे एक 4-5 आय थिंक 2 ते 3 दिवस लागतील फक्त आता डिस्कशनसाठी. त्याच्यात तुमची 6 मई पण कंप्लीट होऊन जाते. मग उरतं काय फक्त. आणि जुलै तर सुरुवातीलाच आपण घेतलं होतं, ज्यावेळेला आय थिंक जुलै घेतलं आहे. 6 मईच्या आधी जुलै मंथची परिक्रमा घेतली तर ऑगस्टची परिक्रमा फक्त राहते. तर एवढं एक्झामपर्यंत होऊन जाते, रिव्हिजन पण होते आणि टेस्ट सिरीजमधून बाकीचे सगळे जे मुद्दे आहेत ते पण तुमचे होऊन जातात. ठीक आहे, तर त्या बाबतीत बिंदास राहा. इवन 180 डेज चॅलेंजमध्ये पण आपण ते केलेलं आहे. ठीक आहे, तर एवढं सगळं जर तुम्ही केलं तर अर्थात तुम्हाला कोणी म्हणजे 8 ऑक्टोबरची एक्झाम क्वालिफाय होण्यापासून अडवू नाही शकत. आणि राज्यसेवेचे सुद्धा आत्ता रिसेंटली जो पेपर झाला ना त्याचे करंट अफेअर्स एकदा पाहून घ्या. आणि 2021च्या पेपरचे पण पहा पॉसिबल असेल तर. अदरवाईज 2022चे आत्ताचा जो रिसेंटली पेपर झाला त्याचे तरी किमान पहा की आयोग म्हणजे कुठल्या टॉपिकला फोकस करत आहे सध्या. ठीक आहे, थोडं राज्यसेवेचे जे क्वेश्चन्स येतात ते थोडे आपण असं म्हणूयात की म्हणजे सिलेबसचा वेगळा पार्ट जो आहे तो कव्हर केला जातो. म्हणजे सगळेच नाही, बट राज्यसेवेचे जे इन जनरल GSचे जे क्वेश्चन्स असतात त्याच्यामध्ये करंट अफेअर्समधला जो पार्ट उचलला जातो तो थोडासा राज्यसेवेच्या सिलेबसला पकडून असतो. बट स्टील तुम्हाला एक आयडिया येईल की आयोग सध्या कशावरती फोकस करत आहे. जे कोणी क्वेश्चन पेपर सेट करतात तर त्यांचा माइंडसेट सध्या काय आहे हे तुमच्या लक्षात येईल आणि त्या दृष्टीने तुमची तयारी होईल. ठीक आहे, इथून पुढचे 30 ते 35 दिवस सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय आहे, जे तुम्ही 120 दिवस 180 दिवस 90 दिवस जे कोणी ज्या कुठल्या चॅलेंजला फॉलो करत असतील, तुम्ही जे काही सगळ्यात पहिली गोष्ट जी कन्सिस्टन्सी मेंटेन केलेली आहे ती पुढचे उरलेले 30 ते 35 दिवस मेंटेन करा. बस स्वतःचा 100% तुम्ही आत्तापर्यंत देत आलाय. आत्ता इथून पुढे ना तुमची खूप चलबिचल होणार. आणि आपलं मन एवढं वाईट असतं ना की ते एका गोष्टीवरती स्थिर नाही राहत. ते तुम्हाला विश्वास नाही ठेवू देत की म्हणजे मी हे करतोय तर हे होईल का, हे माझ्यासाठी म्हणजे हे वर्क करेल का. नाही, तुमचं इकडे तिकडे मन धावत राहणार. आणि आता तर ऑफर येतात शेवटच्या काही दिवसांमध्ये खूप सगळ्या की नाही मग हे घ्या ते घ्या, हे केलं की असं होईल. पण एवढं सगळं कंप्लीट करणं तुम्हाला शक्य आहे का. जसं की मी 30 डेजमध्ये पण एक पोल घेतला होता. 30 डेजचे म्हणजे काही लोक जे रिक्वेस्ट करत होते त्यांना ॲडमिशन देण्यापूर्वी मी पोल घेतला होता की 30 डेजमध्ये उरलेल्या तुम्हाला 90+ लेक्चर्स पाहणं पॉसिबल आहे का. जर पाहणं पॉसिबल असेल तर ॲडमिशन घ्या, अदरवाईज घेऊ नका. कारण उरलेल्या दिवसांमध्ये तेवढं कंप्लीट करणं प्लस तुम्ही जे काही तुमचं फॉलो करताय पहिल्यापासून ते कंप्लीट करणं हे तुम्हाला पॉसिबल झालं पाहिजे. अदरवाईज फक्त बर्डन येणार आहे. दुसरं एक महत्त्वाची अपडेट म्हणजे आपल्या टेलिग्रामवरती एक नवीन चॅनल आलेला आहे MPSC क्विज बाय वॉरियर ऑफिसर म्हणून, ज्याच्याशी रिलेटेड टॉपिक सकाळी तुम्हाला दिले जातात. हा जो काही उपक्रम आहे तो तुम्हाला रिव्हिजनसाठी, MCQ प्रॅक्टिससाठी आणि आयोगामध्ये चांगला स्कोअर करण्यासाठी खूप म्हणजे खूप फायदेशीर ठरणार आहे. कारण याच्यामध्ये जे आपले सगळे सब्जेक्ट आहेत आणि त्याच्यातले जे टॉपिक आहेत ते सगळे टॉपिक आपण कव्हर करतोय. डेली 100+ क्वेश्चन्स जे आहेत ते तुम्हाला त्या चॅनलवरती मिळतील. ते क्वेश्चन्स सोडवल्यानंतर तुम्हाला कळेल की खरंच तुमची रिव्हिजन झाली आहे का, तुम्ही एक्झामसाठी तयार आहात का. आणि जिथे तुमचे डाऊट असतील काही तर ते त्या क्वेश्चनच्या माध्यमातून तुमचे क्लिअरही होतील आणि बरेचशी नवीन इन्फॉर्मेशनसुद्धा तुमच्याकडे ॲड होईल. कारण जे क्वेश्चन्स आहेत ते बरेचसे PYQच्या रेफरन्समधून प्लस करंटमध्ये असणारे चर्चेत असणारे मुद्दे याचा संबंध जोडून ते प्रश्न काढलेले आहेत. तर त्याची जी लिंक आहे ती मी सतत आपल्या टेलिग्रामवरती तर मी पाठवते. म्हणजे ज्यावेळेला क्वेश्चन्स सेंड करून होतात त्याच्यानंतर जनरली मी ती सेंड करते. तर वॉरियर ऑफिसर क्विज एवढंच फक्त तुम्हाला टाईप करायचं आहे, तुम्हाला ते मिळून जाईल. ठीक आहे, म्हणजे तुम्ही जर वॉरियर ऑफिसर एवढं टाईप केलं तर तुम्हाला आपला चॅनल मिळेल ज्याच्यावरती पण तुम्हाला डेली 50 क्वेश्चन्स तरी मिळतात. ठीक आहे, डेली 50 क्वेश्चन्स, त्याच्यामध्ये करंटचे पण क्वेश्चन्स असतात ते तुम्हाला आपल्या या टेलिग्राम चॅनलवरती. प्लस चॅलेंजेस असतील, काही ट्रिक्सचे व्हिडिओज असतील, काही स्ट्रॅटेजीचे व्हिडिओज असतील, रिव्हिजनचे व्हिडिओज असतील, त्याच्या लिंक मी इथे शेअर करत असते. आणि याला फक्त क्विज ॲड केलं की तुम्हाला आपला जो क्वेश्चनवाला चॅनल आहे तो मिळेल, जिथे तुम्हाला फक्त आणि फक्त क्वेश्चन्स पाहायला मिळतात. बाकीचा डिस्टर्बन्स काही नसतो. सो तुम्ही सलग तुमचे जे क्वेश्चन्स आहेत जे सेंड केलेले आहे ते तुम्ही सॉल्व करू शकता. बऱ्याच स्टुडंटना याचा फायदा होतो. फक्त 2 दिवस झाले चॅनल ओपन करून आणि 2 दिवसामध्ये 2000+ सबस्क्रायबर्स झालेले आहेत. अर्थात विद्यार्थ्यांना फायदा होतोय म्हणून विद्यार्थी जॉईन करतात. सो तुम्ही पण एक वेळ व्हिजिट करू शकता चॅनलला. जर तुम्हाला वाटले की ते क्वेश्चन्स तुमच्यासाठी युजफुल आहेत तर तुम्ही त्याला कंटिन्यू करू शकता. ठीक आहे, सो मला जे काही सांगायचं होतं ते तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल. आणि बेसिकली 120 डेज किंवा 180 डेज चॅलेंजच्या स्टुडंटसाठी जे मी न्यू टाईम टेबल दिलं होतं आज,
त्याच्यात काही जणांना डाऊट असू शकतात असं मला वाटत होतं, म्हणून मी हा व्हिडिओ घेऊन आले. बट ऑब्वियसली जे विद्यार्थी सुरुवातीपासून फॉलो करतात तर त्यांना खूप छान पद्धतीने प्लॅन समजलं आहे, सवय झाली आहे, त्यामुळे त्यांच्यापैकी कोणाला जास्त डाऊट नव्हते. कुणी मला विचारले, त्यांनी ते फॉलो करायला सुरुवात केली. शिवाय 2017 ते 2021 पर्यंतचे ग्रुप बीचे जे पण क्वेश्चन पेपर्स आहेत ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती वॉरियर ऑफिसरवरती मी ऑलरेडी सेंड केलेले आहेत. स्टील जसं मी तुम्हाला आज 2017चा पेपर सांगितला तर तो मी परत एकदा सेंड केलेला आहे. परवा 2018चा आहे तर तो पण मी परत एकदा सेंड करेन. ते क्वेश्चन पेपर्स पण तुम्हाला तिथे मिळतील. प्लस टेस्ट सिरीजचे पण काही क्वेश्चन पेपर मी ऑलरेडी तुम्हाला सेंड केलेले आहेत, तर ते पण तुम्ही चॅनलवरून घेऊ शकता आणि टेस्ट सोडवू शकता. ठीक आहे. अजून परत एकदा सांगते की सराव हा महत्त्वाचा आहे, तो योग्य दिशेने असणं महत्त्वाचं आहे. जसं मी स्विमिंग कॉम्पिटिशनचं उदाहरण दिलं, स्विमिंग कॉम्पिटिशनची प्रॅक्टिस तुम्हाला पाण्यात उतरूनच करावी लागेल, रोडवरती नाही. तसं तुम्हाला MPSCची एक्झाम द्यायची किंवा कंबाईनची एक्झाम द्यायची आहे तर तुम्हाला क्वेश्चन पेपर सोडवूनच त्याची तयारी करावी लागेल. त्यावेळेला तुम्ही परफेक्टली त्या गोष्टीसाठी तयार व्हाल आणि फक्त सोडवू नका, क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस करा. ठीक आहे. ज्यावेळेला ॲनालिसिस कराल त्यावेळेला तुम्हाला त्याचा जास्त फायदा होतो. तर हेच आजच्या लेक्चरमध्ये सांगायचं होतं. बाकी तर मग ट्रिक्सचे वगैरे व्हिडिओज मी घेऊन येतच आहे, आणखी थोडं ॲक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करेन. बट जसं तुमच्यावरती रिस्पॉन्सिबिलिटीज असतात तशा माझ्याही काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, त्यामुळे थोडंसं 1-2 दिवस लेट होतं आहे व्हिडिओजना. बट स्टील आय एम गिविंग माय 100% की मी तुमच्यापर्यंत डेली व्हिडिओज घेऊन येईन. जेवढं शक्य होतं तेवढं ॲटलिस्ट अल्टरनेटिव्ह डेजला तरी घेऊन येण्याचा मी प्रयत्न करत आहे. जर हा व्हिडिओ या व्हिडिओमधून दिलेली इन्फॉर्मेशन तुम्हाला हेल्पफुल आणि युजफुल वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि शेअरसुद्धा करा तुमच्या मित्रांसोबत, कारण ते सुद्धा उरलेल्या दिवसांमध्ये एक्झॅक्टली काय करायचं याच्या बाबतीत ते सुद्धा कन्फ्युजनमध्ये असतील. सो त्यांचं कन्फ्युजन दूर होईल आणि तुम्हाला जर हे व्हिडिओज खरंच हेल्पफुल ठरत असतील तर आपल्या चॅनलला सुद्धा जाता जाता सबस्क्राईब करा. थँक्यू.